प्राध्यापिका माधुरी मॅम यांचं स्वागत मडावी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी अमोल सर यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम सर्वांना साष्टांग नमस्कार. चराचरात वास करण्याची निसर्ग शक्ती शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल्यमंत्र जोपासून आपल्याला हक्क आणि अधिकार बहाल करणारे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचे शिलेदार प्राचार्य डॉक्टर भौमिक सर, याचबरोबर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्राच्या रिपोर्टर सन्माननीय ऋतू मॅम, याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर माधुरी मॅम, तसेच इथं जमलेल्या माझ्या सन्माननीय गुरुजन बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर आजच्या दिवशी भारतीय संविधान आपण अंगीकृत केले. प्रत्यक्षामध्ये 26 जानेवारी 1950 ला जरी आपल्या भारताचं संविधान लागू झालं तरी 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारतीय जनतेला ते समर्पित करण्यात आलं आणि त्याच कालावधीमध्ये आपल्या देशाची प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी सुरुवातीला काही आपण आर्टिकल लागू सुद्धा केल्या होत्या. त्यामध्ये नागरिकत्व आणि राज्याचे कोणते कोणते राज्य असतात त्याबद्दल. आम्ही भारताचे लोक म्हणजे हे संविधान जे आहे ते आपल्या भारतातील लोकांना समर्पित केलेले आहे. भारताचे सार्वभौम म्हणजे यानंतर आधी आपण परतंत्र्यामध्ये होतो, आपल्यावर ब्रिटिशांची सत्ता होती, यानंतर कोणतीही सत्ता आपल्यावर राहणार नाही. संपूर्ण अधिकार ते आपल्याला स्वतः वापरता येईल आणि स्वतःला आपल्या संपूर्ण देशाचं गव्हर्नर असेल आणि गव्हर्नमेंट नुसार सगळ्यांचे हक्क आणि अधिकार इथे जोपासले जाईल. त्यासाठी आपण सार्वभौम झालो. लोकशाही म्हणजे इथली जी शासन व्यवस्था आहे ती लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेली सुरळीत शासन व्यवस्था इथे प्रस्थापित होईल. हे सर्व उद्दिष्टे आपल्या प्रस्ताविकेमध्ये आपण अंतर्भूत केलेले आहेत की जेणेकरून इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार आणि त्यांचं नागरिकत्व या सर्व गोष्टी त्यांना सारख्या आणि समान प्रमाणामध्ये उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी आपण घटनेमध्ये आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 32 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क आपण तिथे टाकलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण जगातल्या 60 भारतीय राज्यघटनेमध्ये 60 राज्यघटनेचा आपण सविस्तर अभ्यास केला आणि ज्या गोष्टी आपल्या देशाला पाहिजे त्या गोष्टी आपण 60 संविधानाचा अभ्यास करून आपल्या याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. असं जगातलं सर्वात मोठं संविधान निर्माणकर्त्यांनी निर्माण केलेले आहे आणि गेली 75 वर्ष या संविधानावर आपला देश चालून राहिलेला आहे. आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो की आपलं संविधान धोक्यामध्ये, पण आपलं संविधान कधी धोक्यामध्ये नव्हतं आणि ते कधी धोक्यामध्ये राहणार सुद्धा नाही. कारण की आपल्या इतिहासामधला सर्वात मोठा जो खटला होता तो 1973 ला झाला होता. त्याचं नाव होतं केशवानंद भारती खटला आणि त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये 13 जजेसच्या बेंचने असा निर्णय दिला की यानंतर संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्या मूळ ढाच्यामध्ये संसदेला सुद्धा बदल करण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे आपल्या संविधानावर कधीच कोणीही घाला घालू शकत नाही किंवा त्याला बदलवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही. किती मेजॉरिटी मध्ये सरकार असेल तरी सुद्धा संविधानामध्ये जे मूलभूत संविधानाचा ढाचा आहे त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. त्यामुळे
आपल्या समाजामध्ये ज्या पसरणाऱ्या वेगवेगळ्या अफवा आहेत त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या संविधानाचा सन्मान आणि जोपासना करावी अशी सदिच्छा बाळगतो आणि आपल्या शब्दाला पूर्णत्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.